घ्या ड्रोन टेक ऑफ करायचं आहे। ड्रोन या ठिकाणी भिवंडी ग्रामीणचे आमदार आदरणीय शांताराम मोरे साहेब यांच्याकडून या ठिकाणी समालोचनकर्त्यांना 1000 रुपयाचा इनाम आहे। आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि मथुरच्या गाडीला प्रथम क्रमांकासाठी शुभेच्छा। कॅमेरावाले लाईव्ह वाले ड्रोनचं चित्रीकरण दाखवा खायला। बऱ्याच जणांची इच्छा आहे ड्रोन वरनं फायनलचा फेरा खायला बघायचा। सुट्टीचं ठिकाण ड्रोन वाल्यानं दुसरंच काहीतरी दाखवलं। हॅलो, सुप्रसिद्ध आवळे मिसळ पुणे यांच्याकडून बकासूरला 2000 रुपये। वळवा फायनलचा फेरा वळवा वळवा बापू। ज्याप्रमाणे क्रिकेटच्या या ठिकाणी नाईट मॅचेस असतात त्याप्रमाणे या ठिकाणी नाईट ग्राउंड या ठिकाणी दिसते आपल्याला तिकडे स्क्रीनवरती बघा। दिवस असल्यासारखं वाटतंय। वळवा फायनलचा फेरा वळवायचा आहे। युवा नेते मंदार वर्गे मित्र परिवार कोरेगाव यांच्याकडून या ठिकाणी फायनल विजेत्या प्रत्येक गाडी चालकाला प्रत्येकी 500 रुपये देऊन सन्मानित केलं जाणार, याची नोंद घ्या आणि मंदार सेठ आपलं मनपूर्वक धन्यवाद। वळवा बापू फायनलचा फेरा वळवायचा 1 नंबर तासावरती द्वादशम केसरी बकासूर आणि सर्जाची गाडी। 2 अतुल वर्गे कोरेगाव यांच्याकडून गेल्या ठिकाणी समालोचन करण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलं। आपलं मनापासून धन्यवाद। या ठिकाणी राहुल बाबा वर्गे कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्याकडून या ठिकाणी राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव यांना ऑनलाईन 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना 500चं बक्षीस आहे। आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद। त्याचबरोबर रिजवान भैया कराड यांच्याकडून या ठिकाणी समालोचन करताना 1000 रुपयाचं बक्षीस आहे। धन्यवाद। वळा का नाही वळा अजून वळा म्हटलं की माणसं टवकारायला लागली। 1 नंबर तासावरती बकासूर आणि सर्जा आहे। 2 नंबर तासावरती पुष्पराज आणि मथुरा आहे। 3 नंबर तासावरती रुद्रा आणि रुद्राची गाडी आहे। 4 नंबर तासावरती लखन आणि रॉकीची गाडी आहे। 5 नंबर तासावरती सर्जा आणि राजाची गाडी आहे। 6 नंबर तासावरती शूटर आणि रॉकेटची गाडी आहे। 7 नंबर तासावरती गोविंद आणि पेरची गाडी आहे। 8 नंबर तासावरती डायमंड आणि वादळची गाडी आहे। सोन्या माने यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस ऑनलाईन आहे। लक्ष आणि वजीरची गाडी आहे। आणि 10 नंबर तासावरती राजा आणि साईची गाडी। हा फायनलचा फेरा सोडायचा आहे। झेंडा पंच बापू वळवा बापू फायनलचा फेरा वळवायचा आहे। बैलगाडी मालक गाड्या वळवा आणि उभ्या करा। घड्याळात बघा वाजले किती, त्या काढलेत 11 वाजले। फायनलचा क्षण पाहण्यासाठी बापू घ्या गाड्या लावून घ्या बापू, बराच वेळ झाला। लाखो प्रेक्षक अजूनही मैदानावरती ठाण मारून बसलेला आहे। सुंदर असं सकाळपासून शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं। एक ऐतिहासिक मैदान, ज्या मैदानाची या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये नोंद होणार असं या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं मैदान। शेवटचा फेरा वळतोय, गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पर राज्यातनं या ठिकाणी जवळजवळ आजच्या मैदानामध्ये 1200 बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला। आदतचे 55, दुशाचे 55 गट झाले। आदतचे 5 सेमी आणि दुशाचे 5 सेमी, टोटल या ठिकाणी फायनलला 10 गाड्या पळाल्या आणि 10 गाड्या खाली पळायला गेल्या। आदतचं सेमी वेगळं आणि दुशाचं सेमी वेगळं झालं। फायनल या ठिकाणी एकत्र खाली पळायला गेला आणि सगळ्यांचं करल एवढं कौतुक कमी आहे, कारण पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी सगळेजण आज या ठिकाणी झटतायत आणि दादांचं एक स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण करतायत। त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मनस्वी या ठिकाणी सगळ्यांचे धन्यवाद आहेत। बापू वळवा गाड्या वळवा बापू वळा।
फायनलचा फेरावळा झाला सज्ज, एक झाला, दुसराही झाला, तिसराही झाला. 7 गाड्या तासावरती उभा राहिल्या. बापू घ्या, लावून घ्या, राहिले 3 लावून घ्या. खुराची सकाळपासून सगळे झेंडा पंच 7 वाजल्यापासून या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी प्रयत्न करतायत की या ठिकाणी फायनल हा झालाच पाहिजे. वळा फॉर्च्युनरचा मालक काही क्षणाचा अवधी लाखो नजरा खालती लागून राहिल्या. फॉर्च्युनरचा मालक कोण होणार? सर्वसामान्य बैलगाडी मालकाला एक वेगळं स्वप्न दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज ते या ठिकाणी सत्यामध्ये उतरतंय. गेल्या वर्षी रणजित सुटला फायनलचा फेरा सुटला. लढत चालली. कोण होतंय? फॉर्च्युनरचा मालक 2 ला थार आहे. लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत चालू आहे. अतिशय सुंदर ज्याच्या नशिबात फॉर्च्युनर होती त्याच्याच नशिबात गेली. काय झालं? डोळ्यांनी सगळं बघितलं. नशिबात असेल तर सगळं काही साध्य होत असतं. विदर्भ एक्सप्रेस लखन हे बैलगाडीचं क्षेत्र इथं कधी कोणाला कमी समजायचं नाही, कमी लेखायचं नाही. लढत झाली काठा किर्र. ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स तिकडे आहे. ॲम्ब्युलन्स तिकडे आहे. ॲम्ब्युलन्स त्या कोपऱ्यात आहे. कोण आहे बघा तो आधी. शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली. मगाशीच सांगितलं होतं ॲम्ब्युलन्सची गरज भासणार का? ॲम्ब्युलन्स वाले ॲम्ब्युलन्स येऊ द्या पुढे. ॲम्ब्युलन्स येऊ द्या पुढे. गाणं लावा डीजे वाले.